हेरले गावचे सुपुत्र आमचे मित्र ज्यांना हिंदू धर्माबद्दल मनापासून आत्मीयता असणारे तसेच हिंदुत्वाचे कट्टर कार्यकर्ते गावात असो किंवा पंचक्रोशीमध्ये हिंदू बद्दल प्रेम असणारे त्यांच्या प्रत्येक कामात सदैव तत्पर असणारे ज्यांनी थोड्याच दिवसात आपल्या अमोघ वाणीमधून हिंदू युवकांच्या मनावर राज्य करणारे श्री घरगुती बिस्किटचे मालक माननीय श्री सचिन साहेब तेरगाळे यांना प्रकट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा शाखा हेरले। आमचे मित्र वळिवडे गावचे सुपुत्र युवा नेते रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व्हीएच डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर माननीय श्री राजकोंडा वळिवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बंटी साहेब प्रेमी ग्रुप आरपी ग्रुप वळिवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर। नमस्कार, मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। बुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या विद्यामंदिर शाळेस बारामती ॲग्रो कंपनी मार्फत आमदार रोहित पवार यांच्या वतीनं संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आला। यावेळी बोलताना जीवनाची वाटचाल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येयाचा पाठलाग केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येतं। शाळांनी पारंपरिक शिक्षणात गुंतून न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन ठेवल्यास ग्रामीण भागातील सुद्धा एखादा विद्यार्थी देश पातळीवर आपले कौशल्य दाखवू शकतो, असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे सीईओ प्रकाश जठार यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर माग गुरव हे होते। बारामती ॲग्रोचे सीईओ प्रकाश जठार यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आले। यावेळी अर्जुन दाभोळे, विनायक चौगले, डॉक्टर माग गुरव यांनी आपल्या मनोगतात शाळेचा आढावा घेतला, तसेच शाळेच्या दैनंदिन कामकाजाबद्दलची माहिती सांगितली। यावेळी बाबासाहेब भोई, उपसरपंच सागर कांबळे, बीएस जठार, संभाजी आरडे, मुख्याध्यापक शहाजी पाटील, दीपक परीट, दत्ता आरडे, अनिल कामीरकर, आनंदा जठार, सौ सुरेखा दाभोळे, सौ दीपिका कुंभार, समाधान एक्कल, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते। बारामती ॲग्रोचे सीईओ प्रकाश जठार साहेब यांची ओळख जर करून द्यायची झाली तर ते या शाळेचे विद्यार्थी नव्हेत। तरी पण गुरुजी तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही कम्प्युटर प्रदान कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शाळा समितीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब भोई, उपाध्यक्ष दाभोळे वहिनी, तसेच शाळा प्रदान समितीचे सर्व सदस्य, गुरव सर, उपस्थित सर्व शिक्षक आणि समोर बसलेले सर्व बालमित्र, मला वाटतं 4-5 महिने झाले असतील की कम्प्युटरच्या संदर्भात गुरव सर आणि अर्जुन भेटायला आले आणि सांगितलं की अशा पद्धतीची आमची रिक्वायरमेंट आहे। अर्थात विषय मी इकडून बारामतीला गेल्यानंतर मला वाटतं 15-20 दिवसात विषय सगळा क्लिअर झाला की विचारलं झाला ना की असं आहे, माझ्या गावची शाळा आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की ठीक आहे म्हणाले, त्या काय तुमच्या याच्याप्रमाणे करा। पण तो निर्णय अंमलात यायला थोडंसं मध्यंतरी त्यांचं पण ते सगळं असं होतं की आता आमची शेवटी जरी एकदा निर्णय झाला असला तरी कंपनीची जे काही प्रोसिजर आहे ते कंपनीच्या प्रोसिजरनुसार ते व्हायला मध्यंतरी त्यांचा अप्रुव्हल मिळायला वगैरे भरपूर वेळ गेला। ते मध्यंतरी त्या संघर्षाच्या निमित्तानं बिझी होते। नंतर थोडंसं हे मिळाल्यानंतर परत एक 10-15 दिवसाचा कालावधी गेला। काल गुरव सर आले आणि म्हणाले की आपण हा थोडक्यात कार्यक्रम उरकून घेऊ, त्यानुसार हा आजचा कार्यक्रम आपण इथं करतो। मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणायचे की आज बारामती ॲग्रोच्या CR खंडातून हे कम्प्युटर आणि प्रिंटर हा दिला जातो।
तुम्ही कशी मागणी केली त्यामुळे ते कॅम्प्युटर आणि प्रिंटर दिली. मी सरांशी आणि अर्जुन यांच्याशी पण बोलताना सांगितलेलं आहे की ह्या नॉर्मल गोष्टी आहेत, कॅम्प्युटर प्रिंटर वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळीकडे सगळी लोक बरेचशी लोक करत असतात. पण आजची जी प्राथमिक शिक्षण असो किंवा आपलं हायस्कूल असो याची महत्वाची जर काय गरज असेल तर त्या शाळेमध्ये ते हायस्कूल असेल किंवा प्राथमिक शाळा असेल तिथं कुठल्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा किंवा शैक्षणिक जी डेव्हलपमेंट पाहिजे ती जर का क्वालिटी तिथं असेल तर आणि तरच मुलं त्या शाळेत येतील आणि त्या हायस्कूलमध्ये येतील. आज तुम्ही बघताय की बऱ्याच ठिकाणी खासगी अकॅडमी हे ओपन झाले. शिवसिद्ध न्यूजसाठी गारगोटीहून राजेंद्र यादव.